नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, मानवी कल्याणासाठी काही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्यात जर काही बिघाड झाला तर त्याचा परिणाम घरात राहणाऱ्या माणसांवरती होतो आणि भारतीयांमध्ये वास्तुशास्त्राचं देखील एक महत्त्वाचं स्थान आहे. त्यामुळे आपल्या वास्तूतही अशा काही चुका जर होत असतील तर आज जाणून घेऊयात त्याचे परिणाम आणि घ्यायची काळजी. जेवताना केलेल्या लहान लहान चुकांमुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. चुकीच्या दिशेला बसून जेवण करणं, मोबाईल किंवा टीव्ही पाहत जेवण करणं, तसेच दक्षिण दिशेकडे तोंड करून जेवण करणं हे नकारात्मक ऊर्जा वाढवतात. स्वयंपाकघर आणि जेवण करण्याच्या पद्धतींना वास्तुशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्व आहे. योग्य ठिकाणी स्वयंपाक करणं आणि योग्य दिशेला तोंड करून जेवण केल्यास घरामध्ये सुख आणि शांती नांदते. मात्र या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते, ज्यामुळे आरोग्य बिघडणं, आर्थिक अडचणी, घरातील वादविवाद आणि मानसिक तणाव यांच्यासारख्या समस्या उद्भवतात. आणि म्हणूनच स्वयंपाकघर आणि जेवणाच्या थाळीशी संबंधित काही सोपे वास्तू नियम जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण पूर्व म्हणजेच आग्नेय कोपऱ्यामध्ये स्वयंपाकघर असणं अत्यंत शुभ मानलं जातं. ही अग्नी तत्वाची दिशा असल्यानं इथे बनवलेलं अन्न शुभ आणि ऊर्जादायी असतं. स्वयंपाक करताना व्यक्तीचं तोंड हे पूर्व दिशेला असावं, यामुळे अन्नामध्ये सकारात्मक ऊर्जा येते. स्वयंपाकघर हे ईशान्य दिशेत म्हणजेच उत्तर पूर्वेत असलं तरी चालतं. मात्र दक्षिण पश्चिम किंवा उत्तर पश्चिम दिशेत स्वयंपाकघर असणं हे शुभ मानलं जात नाही. त्यानंतर जेवताना देखील दिशेला विशेष महत्त्व आहे. जेवणासाठी बसताना तोंड पूर्व दिशेकडे ठेवणं हे सर्वात उत्तम आहे. यामुळे शरीराला सूर्याची ऊर्जा मिळते आणि मेंदू जास्त तल्लख राहतो. उत्तर दिशेकडे तोंड करून जेवण केल्यासही चांगले परिणाम मिळतात, कारण ही दिशा कुबेराची मानली जाते. दक्षिण दिशेकडे तोंड करून कधीही जेवण करू नये. पश्चिम दिशेकडे तोंड करून जेवण करता येतं आणि यामुळे सामान्य लाभ मिळतो असंही वास्तुशास्त्र सांगतं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुम्ही चुकीच्या दिशेला बसून जर जेवण करत असाल तर याचा मात्र तुमच्या आयुष्यामध्ये फायदा होण्याऐवजी तुम्हाला याचं नुकसान होऊ शकतं. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.